संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण खापरखेड गावामध्ये आहोत आणि खापरखेड गावामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ मंगलाताई बनसोडे यांचा एक तमाशा लोकनाट्य मंडळ या ठिकाणी सुरू आहे आणि आपण या गावाला गुरुदत्त जयंती निमित्त त्यांनी हा एक लोकनाट्य मंडळांचा मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण बघतोय सर्वच कलावंत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, काही कलावंत आहेत, हे सुद्धा या ठिकाणी कलावंत आहेत, वेशभूषा केलेली आहे आणि जनजागृती सुद्धा या ठिकाणी करतायत। साहेब आपलं नाव? माझं नाव किरण बडे। अच्छा, बरं काय सांगणार, किती वर्षापासून इथं काम करताय? मला 16 वर्ष झाले। 16 वर्षापासून 16 वर्षातला अनुभव काय शेअर करणार आमच्या दर्शकांसाठी? अनुभव म्हणजे तमाशा लोककला हे खूप छान आहे, पण ते दिवसेंदिवस जरा मावळत चालली। बरं का, त्याला कारण काय? कारण काय, हे मोबाईल टीव्ही अच्छा, त्याच्यामुळे त्या प्रेक्षकांवर बी जरा परिणाम व्हायला लागला ना। शासनाकडे काय मागणी करणार आपण, लोककलावंतांच्या माध्यमातून काय मागणी करणार? शासनाकडे काय, गरीब कलाकारांकडे लक्ष दिलं पाहिजे, अच्छा, कारण की मावळत चाललेली लोककला आहे अच्छा, आणि जिवंत कला आहे, त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरं शासनाने। आपण कशामध्ये कोणती वेशभूषा निभावताय आपण? सर मी ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर। ऑलराऊंडर। कोणतंही गाणं असेल, कोणताही संगीताचे काही बोल नाही सर, गाणं असो, डान्स असो, कॉमेडी असो, वगैरे सर्व, वगनाट्य असो, ड्रायव्हर असो, लाईट डेकोरेशन, ऑपरेटर, काय बी असो। मित्रांनो हे ऑलराऊंडर आहे। अशा पद्धतीचे कलाकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सापडत नाही, परंतु हे भाग्य आहे मंगलाताईंचं की त्यांना हे असे कलाकार या ठिकाणी। तुम्हाला सदिच्छा या ठिकाणी। सर मी म्हणजे मला हे जेवढे मी जे काम करतो याला सगळ्यात मोठा आशीर्वाद असेल मला मंगला बनसोडे, नितीन दादा, परत आमचे अनिल दादा, यांनी मला पुढे घेतलं। अच्छा सर मी फक्त साऊंड ऑपरेटर होतो, अच्छा, मला त्यांनी असं हळूहळू करून 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 मला एवढ्या मोठ्यावर म्हणजे कलाकार मोठं बनवलं, चांगला कलावंत म्हणून आपण घडवलंय। त्याच्यात हा एक माझा म्हणजे अच्छा, थोडक्यात गुरुच, मित्र नाही, थोडक्यात गुरुच। अच्छा, गुरु हो, शिकवणार। मित्रांनो हे गुरु आहेत आणि गुरु सर आपलं नाव काय? माझं नाव नंदकिशोर आरणे, अच्छा, गाव वगैरे? कोपरगाव, शिर्डी। अच्छा, काय सांगणार या कलावंतांबद्दल? या ठिकाणी युवक आणि युवती या ठिकाणी कला क्षेत्रामध्ये धाव घेत आहेत, लावणी विषय लावणीचा नाही, कसं आहे, तुम्ही ज्या वेळेला आम्हाला प्राधान्य देता ना त्यावेळेला आम्हाला कळतं आम्हाला काय करायचंय। आता जर गोंधळ झाला की आम्हाला आमची कला माघारी घ्यावी लागते। यू आर राईट, करेक्ट। जर तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं की आम्हाला पुढे झेप घेता येते, झेप आम्ही जेव्हा घेतो ना त्यावेळेला आज आणि उत्साह येतो, काय करू आणि यांना काय दाखवू, काय दाखवायचंय आणि काय दाखवायला पाहिजे हे आम्हाला नितीन कुमारने शिकवलं। नितीन कुमार एकमेव असा माणूस आहे का त्याला 12 वाजू नाही तर 12:15 वाजू पोलीस जर म्हणले ना बंद करा, हात जोडतो, पाया पडतो, पण टायमिंग वाढवून घेतो, पण पब्लिकच्या पदरात त्यांच्या 100 रुपयाचा मूल्य त्या पदरात पाडतोच। का पाडतो? त्यांनाही ते मिळलं पाहिजे, आम्ही काय कला केली दिसली पाहिजे। मित्रांनो हे कलाकारांचं मत आहे, काय सांगणार? आणि नंतरून तुम्हाला खोटं सांगत नाही, नितीन कुमार असा एक माणूस आहे का जे कोरोना काळात कलाकार म्हणजे प्रत्येक कलाकार थोडक्यात उपाशी मेले, पण आमच्या मालकानं आम्हाला 400 500 किलोमीटरवरनं किराणा, तेल, मीठ, मिरची पासून आम्हाला पुरवलेलं। ह्या माणसाचे उपकार आम्ही फेडू शकत नाही। मित्रांनो हे कलावंत आहेत आणि कलाकार असतात, परंतु कलाच्या माध्यमातून पोट भरतायत। परंतु कोरोनाचा काळ आपण जे बघितला तर सर्वांना उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली होती, परंतु त्यांच्या मालकांनी नितीन भाऊंनी त्यांना एक साथ दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप सुद्धा टाकतायत आणि एक मदतीचा हात सुद्धा या ठिकाणी देत आहेत। तर हात नाही, हात म्हणत नाही आम्ही, आमचा तो गुरु आहे। आम्हाला जे त्यांनी शहराला जे लावलंय ना, आपला एक घास अन्न पोटा पाण्याला त्यांनी आम्हाला पुढे घेतलंय सर, जे असा कुठलाही पडमालक नाही सर। ताईंना विविध पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये काय मत सांगणार आपण? पुरस्काराबद्दल आमच्या म्हणजे मम्मींना म्हणजे आईंना, आमच्या आईंना ते पुरस्कार भेटला, एवढा मोठा आनंद आम्हाला झाला। ते पुरस्कार मिळणं म्हणजे शक्य नाहीये, चांगल्याला शक्य नाही। संघर्ष करावा लागला त्यांना, लय मोठा संघर्ष केलाय आमच्या म्हणजे मम्मीनं, आमच्या आईने एवढा मोठा संघर्ष केलाय, कारण की त्यांना कितीतरी बाऱ्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला आमच्या आईंना, पण त्यांनी ते हे करून ह्या लोककलेकडे लक्ष दिलं।
मित्रांनो, मराठी लोककला या ठिकाणी जपल्या गेली पाहिजे, हाच दृष्टिकोन आमचा या ठिकाणी बातमी करण्याच्या पाठीमागे आहे. आमच्या कॅमेरा आहे ना, कॅमेरामॅन मोतीराम वाघ आम्हाला सर्व क्षणचित्र या ठिकाणी आज या ठिकाणी आपण बघतोय की एक जोडका आहे मित्रांनो, अशा पद्धतीचं काय काम करतोय हे बघा. याला म्हणतात लोककला. ही लोककला या ठिकाणी मागे बघताना दिसतोय, परंतु हे या ठिकाणी पुढे नेत आहेत. सर्वच या ठिकाणी मनोरंजनाचा भाग आहे आणि जनजागृती सुद्धा या ठिकाणी करतायत. भारतवादामध्ये कुठेतरी या ठिकाणी कौतुक त्यांचं झालं पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देण्यात गेलं पाहिजे. हा तो दृष्टिकोन या ठिकाणी बातमीच्या माध्यमातून आहे. सर, पांघरखेडा यात्रा म्हणजे हे तुमच्या एवढ्या भागातली सगळ्यात मोठी यात्रा असली पाहिजे. ही यात्रा खूप छान आहे, पण खापरखेडा सगळ्यात मोठी यात्रा आहे. पण रसिकांनी जर साथ दिली तर तुम्हाला आमच्या कलेचं महत्व हे कळून जाईल. गाव सुद्धा आपल्याला साथ देणार आहे असं गावकऱ्याने सुद्धा या ठिकाणी बोललेलं आहे. त्यांना प्रोटेक्शन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नाही, ठीक आहे सर, खूप छान आहेत, सगळे छान आहेत, बंदोबस्त छान आहे, गावकरी छान आहेत. पण कसं असतं सर, प्रेक्षक हे एका गावचं नाही. अच्छा, नाही, बरोबर आहे, बरोबर नाही. काही सर्वच गोष्टी या ठिकाणी सारख्या मनासारख्या होत नाहीत. कुठेतरी या ठिकाणी ऍडजस्टमेंटची भूमिका आपल्याला घ्यावी. सर, आम्ही लोक कलावंत आहेत. तुमच्या पेपरला बातमी यायच्या आधी आम्हाला बातमी कळेल ना, तुमच्या आधी आम्ही तिथं जातो दुसऱ्या गावात. नावाचा बोबाटा करायला 0 मिनिटं लागत आहेत आम्हाला. मित्रांनो, आज इथे तर उद्या तिथे असा त्यांचा एक प्रवास राहिलेला आहे. सर्व क्षणचित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, दुसऱ्या कलाकारात आपलं नाव? नमस्कार, माझं नाव दत्ता चव्हाण. गाव? दत्ता चव्हाण. अच्छा, बरं, काय सांगा, ही कलावंत आपण कला जोपासतायत, वेगळ्या वेशभूषा करतायत. सर, याच्यामध्ये असं आहे की जो कला आपण दाखवतो त्यांना एक स्टेज भेटत नाही चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी, परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. तमाशा क्षेत्र असं आहे की आपल्याला स्टेज उपलब्ध करून देतोय आणि आपली कला सादर करण्यासाठी. रसिकांना काय आव्हान करणार? रसिकांचे आता कसं आहे सर, मोबाईल झाल्यामुळं त्यांना ते सगळे मोबाईल मध्ये दिसायला लागले. त्यासाठी रिस्पॉन्सिबल चांगला द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, रिस्पॉन्स चांगला देवा अशी त्यांचं मत आल्यात आलेला